ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांचे अत्यंत पवित्र व शक्तिशाली स्वरूप आहे। ते प्रकाशाच्या ज्योती स्तंभाच्या लिंग रूपात प्रकट झाले आहेत। त्यांच्या पूजेमुळे भक्तांना मोक्ष तसेच सुख समृद्धी प्राप्त होते। शिवपुराणानुसार ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो। प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे स्वतःचे वेगळे महात्म्य आहे, जे विविध मनोकामना पूर्ण करते। उदाहरणार्थ, भीमाशंकर विजय प्रदान करतो तर नागेश्वर पापमुक्ती देतो। ज्योतिर्लिंग म्हणजे काय? अर्थ: ज्योती प्रकाश आणि लिंग प्रतीक या शब्दांपासून बनलेला शब्द, म्हणजेच प्रकाशाचे प्रतीक किंवा प्रकाशाचा स्तंभ। उत्पत्ती: पौराणिक कथांनुसार भगवान शिव प्रथमच पृथ्वीवर आर्द्रा नक्षत्राच्या रात्री प्रज्वलित प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले। भारतात अशा 12 प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत। महत्त्व: ज्योतिर्लिंगांचे पूजन केल्याने सर्व दुःख दूर होतात, पापांचा नाश होतो आणि व्यक्तीस मोक्षप्राप्ती होते। इतकेच नव्हे तर नीच कुलात जन्मलेली व्यक्ती देखील उच्च कुलात जन्म घेऊन मुक्ती प्राप्त करू शकते। 12 ज्योतिर्लिंगे व त्यांचे महात्म्य: सोमनाथ गुजरात चंद्रदेवाशी संबंधित, रोगमुक्ती व समृद्धीसाठी पूजनीय। मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश कार्तिकेय व शिव पार्वतीशी संबंधित, दुष्कर्मांपासून मुक्ती। महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश शिवाच्या रौद्र रूपाचे प्रतीक, काळावर विजयासाठी। ओंकारेश्वर मध्य प्रदेश नर्मदा नदीत स्थित, सुख शांती व जीवनातील धावपळीपासून दिलासा। केदारनाथ उत्तराखंड हिमालयात स्थित, कठोर तपश्चर्या व मोक्षासाठी। भीमाशंकर महाराष्ट्र न्यायालयीन प्रकरणे व स्पर्धांमध्ये विजयासाठी। काशी विश्वनाथ वाराणसी उत्तर प्रदेश ज्ञान, मोक्ष व आध्यात्मिक उन्नतीसाठी। त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र गोदावरी नदीच्या उगमस्थानी, दुष्काळ व कष्टांपासून मुक्तीसाठी। वैद्यनाथ झारखंड आरोग्य व रोगमुक्तीसाठी। नागेश्वर गुजरात सर्व प्रकारच्या कायिक वाचिक मानसिक पापांपासून मुक्तीसाठी। रामेश्वरम तामिळनाडू मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीसाठी। घृष्णेश्वर महाराष्ट्र औरंगाबादजवळ स्थित, क्रोध व वासनेवर विजय मिळवण्यासाठी। आज मी तुम्हाला आपल्या देशातील 12 ज्योतिर्लिंगांची ठिकाणे दाखवणार आहे। चला आता उत्तर ते दक्षिण अशी यात्रा सुरू करूया। या यादीतील पहिले आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग, जे उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथे आहे। उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे। झारखंड मध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे। मध्य प्रदेशात उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि खंडवा येथील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे। गुजरातमध्ये द्वारका येथील नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि वेरावळ येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग आहेत। महाराष्ट्रात 3 ज्योतिर्लिंगे आहेत: संभाजीनगर येथील घृष्णेश्वर, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर आणि पुण्याजवळील भीमाशंकर ज्योतिर्लिंग। आंध्र प्रदेशात श्रीशैम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे आणि शेवटी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग आहे। म्हणून कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही किती ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे। शुभ भवतु।